संगणकावरील महत्त्वाचे 50 प्रश्न IMP आहेत. पुस्तक जुने आहे, तरी पण आत्ताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 21वे शतक हे टिंबटिंबचे युग आहे. विज्ञानाचे, माहितीचे, जागतिकीकरणाचे, राजकीयकारणाचे. तर 21वे शतक हे पर्याय क्रमांक 2 माहितीचे युग आहे. प्रश्न दुसरा, संगणकाचा वापर पुढीलपैकी कशासाठी केला जातो? संप्रेषण, माहिती, वैद्यकशास्त्र. पर्याय 4 वरील सर्व. याचं उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न तिसरा, टिंबटिंब हाच आजच्या संगणकाचा मुख्य स्रोत मानला आहे. 1 तंत्रज्ञान, 2 माहिती, 3 अवकाश, 4 यापैकी नाही. प्रश्न तिसरा, टिंबटिंब हाच आजच्या संगणकाचा मुख्य स्रोत मानला आहे. 1 तंत्रज्ञान, 2 माहिती, 3 अवकाश, 4 यापैकी नाही. तर यासाठी पर्याय 2 माहिती. माहिती हा संगणकाचा मुख्य स्रोत मानला आहे. प्रश्न चौथा, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान या टिंबटिंब या घटकाचा समावेश होतो. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, इंटरनेट. पर्याय 1 व 2 बरोबर. तर चौथा पर्याय बरोबर आहे, 1 व 2. माहितीचा उपयोग पुढीलपैकी कशासाठी केला जात नाही? मोजमाप, नियोजन, संकलन आणि शिक्षण. तर पर्याय क्रमांक 4 शिक्षण हे बरोबर आहे. संज्ञापन या शब्दाचा योग्य अर्थ लिहा. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस पाठवलेला अर्थपूर्ण संदेश. दुसऱ्या व्यक्तीने 2 व्यक्तींना पाठवलेला संदेश. एका व्यक्तीने अनेक व्यक्तींना पाठवलेला संदेश. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस पाठवलेला संदेश. तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस पाठवलेला संदेश. संगणकाच्या विविध सॉफ्टवेअरमध्ये टिंबटिंब या तंत्राचा अवलंब केला असल्याने शिक्षकांना वर्ग अध्यापनात संगणकाच्या वापराने विविध गुंतागुंतीच्या क्रियांचे अध्यापन अधिक परिणामकारक करणे शक्य झाले आहे. ॲनिमेशन, प्रतिभाभास, ध्वनी. वरील सर्व बरोबर. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. प्रश्न 8, भारताने शैक्षणिक कामासाठी पुढीलपैकी कोणता उपग्रह अवकाशात सोडला? तर INSAT-4 हा उपग्रह अवकाशात सोडलेला आहे. संप्रेषणाचे मुख्य प्रकार किती आहेत? 2, 3, 5, 6. तर संप्रेषणाचे मुख्य प्रकार 3 आहेत. पुढचा प्रश्न पाहू शकता. प्रश्न 10, मार्कोनीने किती साली रेडिओचा शोध लावला? 1890, 1892, 1896, 1900. तर मार्कोनीने 1896 मध्ये रेडिओचा शोध लावला. टिंबटिंबमध्ये मोटोरोला कंपनीने पहिला मोबाईल तयार केला. 1975, 1980, 1979, 1983. तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 1983 मध्ये मोटोरोला कंपनीने पहिला मोबाईल तयार केलेला आहे. 1936 मध्ये टेलिव्हिजन प्रसारण प्रथम कोणत्या देशात झाले? टेलिव्हिजनचे प्रसारण असेल, थोडं जरा मिस्टेक झालं, प्रिंट मिस्टेक आहे. इंग्लंडमध्ये 1936 मध्ये टेलिव्हिजनचे पहिले प्रसारण झालेले आपल्याला पाहायला भेटते. सर्वसाधारण मोडेम्स किती KBS इतकी माहिती सेकंदात प्रसारित करू शकतो? 56, 65, 85, 95. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, 56. सर्वसाधारण मोडेम्स हा 56 KBS इतकी माहिती सेकंदात प्रसारित करू शकतो. आता थोडा बदल बी झालेला आहे, कारण आता थोडे मॉडेल टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यामध्ये. इंटरनेटद्वारे होणाऱ्या पत्रव्यवहारास काय म्हणतात? ई-कॉमर्स, ई-बँकिंग, ईमेल,
ईमेल तर ईमेल म्हणतात. हा प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक वेळा विचारला गेलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट असू शकतो. अमेरिकन संरक्षण खात्याने तिच्या नावाने 1980 मध्ये टिंबटिंब नावाची संगणक भाषा विकसित केली आहे. APQ, BDS, ADQ, CDQ. पर्याय 3 ADQ या नावाची संगणक भाषा विकसित केली आहे. संगणकाच्या पहिल्या पिढीचा कालावधी कोणता आहे? पर्याय 3 1945 ते 1956 हा संगणकाच्या पहिल्या पिढीचा कालावधी आपल्याला पाहायला भेटतो. संगणकाच्या दुसऱ्या पिढीचा कालावधी काय आहे? तर डायरेक्ट उत्तर बघू. पर्याय 2 1956 ते 1963 हा संगणकाच्या दुसऱ्या पिढीचा कालावधी आहे. टिंबटिंब साली IBM कंपनीने घरगुती ऑफिसेस व शाळांमध्ये वापरासाठी AC तयार केला. 1975, 1980, 1981, 1985. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 1981 साली IBM कंपनीने घरगुती ऑफिसेस व शाळांमध्ये वापरासाठी AC तयार केला. प्रश्न 19 टिंबटिंब सालाच्या नंतर इंटरनेट, ईमेल, ई-कॉमर्स इत्यादी तंत्रज्ञानास सुरुवात झाली. 1985, 1990, 1992, 1995. तर 1992 सालच्या नंतर इंटरनेट, ईमेल, ई-कॉमर्स इत्यादी तंत्रज्ञानास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते. प्रश्न 20 व्यक्तिगत संगणकाची निर्मिती कोणत्या साली झाली? 1960, 1970, 1980, 1990. तर पर्याय 2 1970 साली व्यक्तिगत संगणकाची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला भेटते. भारतीय संगणक क्षेत्रात काम करणारी CDAC ही संस्था कोणत्या शहरात आहे? भारतीय संगणक क्षेत्रात काम करणारी CDAC ही संस्था पुणे येथे आहे. मेन फ्रेम संगणकात एकाच वेळी टिंबटिंबपेक्षा जास्त व्यक्ती संगणकाच्या विविध सामग्रीचा एकाच वेळी वेगवेगळ्या कामासाठी वापर करू शकतात. 50, 75, 100, 200. तर 100 पेक्षा जास्त व्यक्ती करू शकतात. प्रश्न 23 भारताने टिंबटिंब या नावाने सुपर संगणकाची निर्मिती केलेली आहे. परम, नरम, आर्य, प्रबोधन. भारताने पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. परम या नावाने सुपर संगणकाची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला भेटते. प्रश्न 24 संगणकाच्या मदतीने माहिती साठवण्यासाठी हार्ड डिस्कचा वापर केला तर हार्ड डिस्कमध्ये साधारण टिंब GB एवढी माहिती साठविता येते. प्रश्न जुना आहे, आता त्यामध्ये बदल झालेला आहे, पण पर्याय 3 बरोबर आहे. 80 GB एवढी माहिती साठवता येते. आता तो भरपूर वाढलेला आहे. आता सध्या मोबाईलमध्ये 250 GB पर्यंत किंवा 500 GB पर्यंतची क्षमता आलेली आहे. त्या संगणकाची तर यापेक्षा डबल वाढलेली आहे. टेराबाईटमध्ये गेलेला आहे संगणक आता सध्या. 1 मायक्रोसेकंद म्हणजे 1 सेकंदाचा टिंबटिंब भाग आहे. 1 दशलक्षवा भाग आहे. प्रश्न 25 प्रश्न 26 टिंबटिंब हा संगणकाचा मुख्य विभाग आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा संगणकाचा मुख्य विभाग आहे. 27 टाईपरायटर कीजवर टिंबटिंब संख्या लिहिलेल्या असतात. टाईपरायटर कीजवर 0 ते 9 एवढ्या संख्या लिहिलेल्या असतात. प्रश्न 28 ATMचा अर्थ काय? पर्याय 1 ॲटोमॅटिक टेलर मशीन. प्रश्न 29 फ्लॉपी डिस्कमध्ये टिंबटिंब MBची डिस्क म्हणजे जवळपास 300 पानी लिखित स्वरूपात साठवली जातात. हा पण प्रश्न जुना आहे. 1.44 हे पर्याय 4 बरोबर आहे. DVDची साठवण क्षमता टिंबटिंब एवढी असते. 4.7 GB एवढी DVDची साठवणी क्षमता असते. पहिले कॅसेट याचं गोल आकाराची DVD टाईप. नेटवर्कचे प्रकार किती आहेत? नेटवर्कचे प्रकार पर्याय 3
3 आहेत. पुढीलपैकी नेटवर्कचा कोणता एक प्रकार नाही? वॅन, कॅनमॅन यापैकी कॅन हा पर्याय 3. कॅन हा नेटवर्कचा प्रकार नाही. 2 शहरे किंवा 2 देशांमधील संगणक जोडण्यासाठी टिंबटिंब नेटवर्कचा उपयोग केला जातो. पर्याय 2 वॅन या नेटवर्कचा उपयोग 2 शहरे किंवा 2 देशांमधील संगणक जोडण्यासाठी केला जातो. पुढीलपैकी सर्वात लहान नेटवर्क कोणते आहे? तर पर्याय 1 लॅन हे सर्वात लहान नेटवर्क आहे. भारतीय जनतेसाठी इंटरनेटची व्यावसायिक सुविधा कोणत्या कंपनीने उपलब्ध करून दिलेली आहे? BSNL त्या टायमाला होते. आता भरपूर कंपन्या झालेल्या आहेत ज्या इंटरनेटच्या व्यावसायिक सुविधा उपलब्ध करून देतात. त्यात BSNL आहे, एअरटेल आहे, भरपूर कंपन्या आहेत. BSNLचे पूर्ण अर्थ काय? पर्याय 2 विदेश संचार निगम लिमिटेड. आताही चालू आहे का याबद्दल आयडिया नाही, माहिती असल्यास नक्कीच सांगा. इंटरनेटसाठी आवश्यक साधन कोणते? टेलिफोन, मोडेम, संगणक. तर इंटरनेटसाठी वरील सर्व टेलिफोन, मोडेम आणि संगणक ही आवश्यक साधने आहेत. मोडेमचे एकूण किती प्रकार आहेत? तर मोडेमचे पर्याय क्रमांक 1 तीन प्रकार आहेत. WWWचा अर्थ काय? वर्ल्ड वाईड वेब हा तिचा लॉंग फॉर्म आहे. वर्ल्ड वाईड वेबची सुरुवात टिंबटिंब साली झाली. पर्याय 3 1989 साली वर्ल्ड वाईड वेबची सुरुवात झाली. टिंबटिंब देशातील टिंबटिंब शहरात CERN या नावाची पहिली प्रसिद्ध प्रयोगशाळा सुरू झाली. तर स्वित्झर्लंड देशातील जिनिव्हा येथे प्रसिद्ध ही प्रयोगशाळा सुरू झालेली आहे. नाव घेणं पण तिचं सध्या अवघड वाटत आहे. टिंबटिंब साली वेबची पहिली चाचणी सुरू झाली, परंतु प्रत्यक्षात सामान्य माणसाला वेबची सुविधा 1993 साली उपलब्ध झाली. 91ला तिची चाचणी झाली आणि 93ला उपलब्ध झाली. कोणता व्हायरस संगणकामध्ये घुसून सिस्टीम खराब करतो? पर्याय क्रमांक 2 सिस्टीम हा व्हायरस संगणकामध्ये घुसून सिस्टीम खराब करतो. दूर अंतरावरचा दूरध्वनी करण्यापेक्षा टिंबटिंब पाठवणे स्वस्त आहे. ईमेल. दूर अंतरावरचा दूरध्वनी करण्यापेक्षा ईमेल पाठवणे आता स्वस्त आहे. पण आता पर्यायाने भरपूर पर्याय आलेले आहेत. इमो आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्रामद्वारे आपण दूरवरचे लोकांना आता सध्या प्रत्यक्ष पाहू शकतो. हे 4-5 वर्ष 8-10 वर्षापूर्वी ईमेल हा पर्याय स्वस्त होता. वेबसाईट बनवण्यासाठी टिंबटिंब ही भाषा वापरावी. तर HTML पर्याय 4 ही भाषा वेबसाईट बनवण्यासाठी वापरली जाते. प्रगत आकृती यात टिंबटिंब किंवा त्याहून जास्त कीज असतात. प्रगत आकृती यात पर्याय क्रमांक 2 104 किंवा त्याहून जास्त कीज किंवा बटणे असतात. ॲबॅक्स या यंत्राचा इसवी पूर्व 300 मध्ये टिंबटिंब देशात शोध लागला. तर पर्याय क्रमांक 3 चीन. ॲबॅक्स या यंत्राचा इसवी पूर्व 300 मध्ये चीन देशात शोध लागला. अंकाधिष्ठित संगणक द्विमान पद्धत म्हणजे 0 ते 1 या आकड्यांचा वापर असतो. पर्याय क्रमांक 1 0 ते 1. द्विमान पद्धत म्हणजे 0 ते 1 या आकड्यांचा वापर असतो. टिंबटिंब साली चार्ल्स बेबेल्स या शास्त्रज्ञाने डिफरन्स इंजिन हे यंत्र तयार केले. 1821 साली चार्ल्स बेबेज या शास्त्रज्ञाने डिफरन्स इंजिन हे यंत्र सुरू केले आणि संगणकाचा जनक म्हणून चार्ल्स बेबेज याला ओळखले जाते. 1614 मध्ये लॉंग टेबलचा शोध कोणी लावला? तर पर्याय क्रमांक 3 जॉन नेपियर यांनी 1614 मध्ये लॉंग टेबलचा शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. यातील काही प्रश्न आता सध्या रद्द झालेले जुने आहेत, पण हे सर्व 50 प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत.